वायफाय काहीच नाही, सोशल मीडिया प्लेट मध्ये हे ब्रेड आहे, हे कारण उन्हाळ्यात इथे आता 2-3 महिने आता आपण इथे पोहोचलेलो आहोत मीना अर्कान्सासला. म्हणजे आता इथून 25 मिनिटावरतीच आपला स्टे आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे इथून व्ह्यू आहेत. दाट झाडे इथे, कारण अर्कान्सासला नेचर स्टेट सुद्धा बोलतात आणि खूप छान इथे माउंटेन्स आहेत, रिव्हर सुद्धा आहेत आणि होपफुली आपला स्टे पण छान असणार आहे. आता इथे आपण आपल्या स्टेला पोहोचलेलो आहोत. असा आतमधून ड्राइववे आहे. आता आपण पोहोचलेलो आहोत अर्कान्सास मध्ये आणि तुम्ही माझ्या मागे जो पाहताय तिथे आपला स्टे आहे आणि पूर्ण तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर पूर्ण झाडी आहे. आपण जंगलामध्ये झालेलो आहोत. आता 2-3 दिवस इथे स्टे आहे. इथे त्यांनी पॅटिओ फर्निचर ठेवलेलं आहे आणि इकडेही त्यांचीच जागा आहे ती रिकामी. तिथे सुद्धा त्यांनी पॅटिओ फर्निचर ठेवलेलं आहे. आपण यूज करू शकतो ते सुद्धा. इथे हो चला आतमधून पाहूया. वाव. आणि आतमध्ये आल्यानंतर छोटसच आहे घर, पण खूप सुंदर वाटतंय. इथे फर्स्ट लिव्हिंग रूम आहे आणि इकडे डायनिंग एरिया आहे आणि त्यांनी इथे टीव्ही ठेवलेले आहे वरतीच वॉलला. आणि किचन, जसं प्रत्येक स्टे मध्ये आपल्या किचन असतात तसं इथे किचन आहे आणि त्यांनी भांडी ठेवलेली असतात थोडीफार, जे की आपण कुक करू शकतो आपल्याला हवं असेल तर. असं त्यांनी भांडी ठेवलेली आहेत थोडीफार इथे. आणि इकडे राईट साईडला इथे स्पेस आहे, तिथे त्यांनी कॉफी मशीन किंवा मग वगैरे असे ठेवलेले आहेत. आणि ही आहे बेडरूम, जी ओपन आहे, डोअर नाही आहे त्याला. आणि इथे मिरर लावलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बुक्स ठेवलेले आहेत. आणि इकडे आहे ते असं, इकडे आतमध्ये आहे रेस्टरूम आहे, म्हणजे बाथरूम आहे. खूप छान त्यांनी डेकोरेट केले, तुम्ही पाहू शकता. तर डिटेलिंग तुम्ही यांची पाहिली तर खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी. ते घर इथे छोटंसं ठेवलेलं आहे. आणि इकडे किचन पण पाहिलं तर छोटंसंच किचन आहे, पण त्यांनी खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे वरून. आणि काय ते फ्री मूवी तिकीट ठेवलेले आहेत 2 आपल्याला. चला मूवी बघायला जायचं. वाव. येस. इथे काय आहे? एग्स पण ठेवलेले आहेत त्यांनी. आणि कसा शेप आहे ना मुर्गीचाच, मध्ये अंडी ठेवलेली आहेत. आणि येस, हो, मला ही तेच वाटतंय, कारण मी येताना तिकडे ना आतमध्ये येताना मला समोरचं एक घर आहे, तिथे कोंबड्या दिसलेल्या. त्यामुळे त्यांचे देसी म्हणजे त्यांचे घरातले वगैरे असतील तर असे देसी कोंबडे. देसी नाही माहिती, पण आहेत तिथे. आणि खूप छान आहे स्टे, मला आवडला. आणि तुम्हाला बाहेरून दाखवते, 1 मिनिट या. आता इथे तुम्ही कुठेही पाहिलं आपल्या समोर लेफ्ट साईडला, राईट साईडला इथे एक घर आहे. पूर्ण आपण इथे जंगलात आलेलो आहोत, पूर्ण ग्रीनरी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या रिमोट एरियामध्ये आपल्याला नेटवर्क नाही फोनला सुद्धा आणि इंटरनेट सुद्धा नाहीये. त्यामुळे 2-3 दिवस आपण अशी लाईफ जगणार आहोत, जो की नो फोन, नो इंटरनेट, नो टीव्ही, नो वायफाय, काहीच नाही. सोशल मीडियापासून दूर आणि छान असं आपण 2-3 दिवस इथे राहणार आहोत. मला खूप छान वाटतंय. हे अर्कान्सास मध्ये आहे ना, 5 मिनिटावर तिकडे पुढे ओक्लाहोमा सुरू होतोय आणि तिथेच औचित नॅशनल फॉरेस्ट आहे, ते पण आपण नंतर पाहायला जाणारच आहोत. तर आता थोडंसं आम्ही फ्रेश होतो. 6 तास प्रवास झालाय आणि नंतर मग इथलं आसपासचं पाहूया. खूप ट्रॅव्हल झालंय आज. कोंबडीचं नाव कडेपर्यंत कोंबडी लगेच आली इकडे. कशी ग्रे कलरची आहे ना, वेगळीच. हा ना. आणि तिकडे समोर दिसते का, तिकडे आतमध्ये मला तिकडे कोंबडी दिसलेली. कदाचित तिकडेच होस्ट राहत असतील आपले, आय डोंट नो. बट असं पूर्ण आहे इकडे. येस. आता मस्त फ्रेश झालो, म्हणजे झोपून वगैरे उठलो, फ्रेश झालो आणि आता चहा घ्यायला बसलोय. 7 वाजलेत आणि अजून अंधार पडलेला नाहीये. इथे 8:30ला अंधार होतो,
त्यामुळे भरपूर वेळ आपल्याला फिरायला सापडतो आणि खूप मस्त वाटतं इथे. ऍक्च्युली इथे ना आता गरमीचं आहे, पण आपण एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहे त्यामुळे इथे ती फील होत नाहीये तेवढी गरमी. मस्त छान वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही चहा घेतो. या चहा घ्यायला. इथून पूर तो समोर दिसतोय ना, हे तिकडे जाऊया आपण उद्या जाऊया. तर हा थोडासा आता आपण रोड व्ह्यू घेतलेला आहे जिथे आपला स्टे आहे त्याच्या आजूबाजूचा. आणि आज पाऊस पडलाय त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता किती फ्रेश अशी झाडं दिसतात. आणि इथे आजूबाजूला तुम्ही पूर्ण पाहिलं परिसर तर हे आपला फॉरेस्टमध्ये स्टे होता त्यामुळे तुम्हाला जास्त इथे घरं वगैरे दिसणार नाहीत. हे खाली एक आहे ते पण स्टेसाठीच बनवलेलं आहे. इथे एअरबीएनबी थ्रू बुक आपण तिथेही करू शकतो. आणि जे मीना मेन आहे डाऊनटाऊन ते आपल्यापासून दूर आहे, म्हणजे 30 मिनिट दूर आहे आपल्या या स्टेपासून. आणि हे जे खाली तुम्हाला घर दिसतं लेफ्ट साईडला ते आपल्या होस्टचं घर आहे. इथे एकच एवढ्या मोठ्या परिसरात तुम्हाला घर दिसेल पाहायला. मॉर्निंग. आता इथे ना मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होता, अजून पाऊस सुरूच आहे. खूप खूप छान वाटतंय कारण खूप जास्त इकडे आता उन्हाळा चालू आहे आणि मध्येच पाऊस पडला. खूप थंड वातावरण झालेलं आहे आणि इथे आपण असल्यामुळे तर खूप सुंदर वाटतंय. आणि समोर तुम्ही पाहू शकता तिकडे अजून धुके दिसतंय समोर आणि किती छान दिसतंय ना, झाडी सगळी अशी फ्रेश वाटतात. खूप मी वाट बघत होते पावसाची इथे खूप, कारण उन्हाळ्यात इथे आता 2-3 महिने एकदाही पाऊस पडलेला नाही आणि इथे पावसाळा नसतोच मेन म्हणजे, त्यामुळे असं कधीतरी पाऊस पडतो इकडे तर खूप खूप छान वाटतं. आणि तुम्हाला आवाज येतच असेल आता पावसाचा. आता इथे सकाळचे 7:45 वाजले. काय करताय? मॅगी खाते गरमागरम मस्त. आज खूप महिन्यातून खातोय ना आपण पहाडो की मॅगी. आणि आज सकाळी म्हणजे मध्यरात्रीपासून आज पाऊसच होता आणि अजून थोडासा पाऊस पडतोय. सो आम्ही मॅगी सोबत आणलेली थोडी, तर मस्त मॅगी गरमागरम चहा बनवलाय आणि आता मस्त मॉर्निंग टाइम एन्जॉय करतोय. या मॅगी खायला. कुठे चाललोय फिरायला बाहेर. मस्त आज पाऊस पडतोय आणि किती सुंदर आहे ना बाहेर सगळं ग्रीनरी. आणि आता नेटवर्क मध्ये जाऊन पाहूया आपल्याला कुठे जायचंय नक्की ते फिरायला. पूर्ण गावच्या रस्त्याने चालली तर. हा, खाली फक्त अशी खडी टाकली ना. हा, खडी आहे, डर्ट रोड आहे, कच्चा रस्ता. येते की चालवायला? येते. चलो मग. आलो आपण मेन रोडला आता. आज खूप छान वाटतंय सकाळपासूनच. टेक्सास वाल्यांना पाऊस म्हणलं की अरे बापरे काय भेटलं असं सारखं आहे का? मग काय, आपण इकडे आलोय म्हणून हे तरी पाऊस आपल्याला पाहायला भेटतोय. आता टेक्सास मध्ये तर नसेलच आज. आता नेटवर्क तर आपल्याला नाहीये, इथे पण नाहीये अजून. थोडस पुढे गेल्यानंतर बघूया येईल आणि मग डिसाईड करू आपण की कुठे जायचं फिरायला. अविनाशचं तर आज मनच करत नव्हतं की बाहेर पडावं आणि कुठे फिरायला जावं. त्याला मस्त चहा आणि बाहेर बसायचं डेकवरती मस्त बस. आता आपण मीना अर्कन्सास मध्ये आलेलो आहोत. म्हणजे आपला स्टे तिथे होता, तिथून 50 माइल्स आतमध्ये ते सिटी होती आणि तिथून हा उचिता फॉरेस्टला पण आलेलो आहोत आणि तिथून सिनिक ड्राईव्ह होता तर तो घेऊन आपण आलेलो होतो आणि आपण ईगल्टन या पॉइंटला थांबलेलो आहोत. आणि तुम्ही ते सुंदरसं दृश्य पाहू शकता आणि पाऊस पडत होता, आता थांबलेला आहे पण हा व्ह्यू वाव, मी खूप मिस करत होते पाऊस आणि ग्रीनरी. हा जो आपण आता ड्रोनने व्ह्यू घेत आहोत तो आहे ईगल माउंटेन लुकआउट पॉइंट वरून हा पूर्ण व्ह्यू घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे दृश्य आहे. तुम्ही सर्व बाजूनी पाहिलं तर सुंदर अशा पर्वतरांगा तुम्हाला ह्या पाहायला भेटतील आणि हे ढग वगैरे पण दिसतील तुम्हाला. आणि ना आज खूप छान वेदर होतं. आणि हा जो पॉइंट आहे तो तालिमना ड्राईव्ह, हा सिनिक ड्राईव्ह आहे एक,
जे मीनाच्या डाऊनटाऊनपासून 30 मिनिट दूर आहे आणि मध्येच इथे आम्ही थांबलेलो होतो पाहायला, कारण एवढे सुंदर व्ह्यू आहे इथे. आणि त्याच्यामध्येच पाऊस सुद्धा चालू होता रात्रीपासूनच, आणि आज पाऊसच आहे थोडासा इथे, त्यामुळे खूप सुंदर वाटतं ॲक्च्युली. आत्ता आपण औचित्य नॅशनल फॉरेस्टमध्येच आहोत, आणि औचित्य नॅशनल फॉरेस्ट हे अर्धा आहे ते अर्कान्सासमध्ये आहे आणि अर्धा आहे ते ओक्लाहोमामध्ये आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे जो बोर्ड आहे, तर इथून वेलकम टू अर्कान्सास म्हणजे इथून अर्कान्सास स्टार्ट होते, आणि इकडे बोर्ड पाहू शकता इथून ओक्लाहोमा स्टार्ट होत आहे. इकडे लेफ्ट साईडला पाहिलं तुम्ही तर हे दोन्हीच्या मध्येच हे खूप जुनं स्टोअर आहे, ज्याचा अर्धा पार्ट आहे तो ओक्लाहोमामध्ये आहे आणि अर्धा आहे तो अर्कान्सासमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता इथे खूप जुनं स्टोअर आहे हे, आणि किती छान प्लेस आहे ना. एवढासाच जागा आहे जो दोघांची बॉर्डर आहे, त्याच्यामध्ये हे स्टोअर आहे. तर हे खूप मस्त वाटलं, त्यामुळे म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया हे. तर आता आपण आलेलो आहोत ओक्लाहोमामध्ये. म्हणजे आपण आता उचिता फॉरेस्ट सोडलं की त्याच्यानंतर पहिली लगेच सिटी लागते, ते हेव्हनर लागते. तर तिथे आपण आता आलेलो आहोत, आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपण सदर्न बेलेला आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे जे पाहत आहेत तो एक रेल्वेचा डब्बा आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी रेस्टॉरंट बनवलेलं आहे. तर तिथे आपण आलेलो आहोत. हे फॅमिली डायनर आहे, तर तिथेच आपण आता चाललेलो आहोत. थोडी भूक लागली तर थोडंसं काहीतरी खाऊया. आतमधून तुम्हाला सुद्धा दाखवते मी. चलो. हे मेन्यू कार्ड आहे. इथे सँडविचेस आहेत, ॲपेटायझर आहे, बेक्ड पोटॅटोज, थोडं रिफ्लेक्शन येते. आता आपली ऑर्डर आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये हे ब्रेड आहे, हे फ्राईड ओकरा आहे म्हणजे भेंडी, हे फ्रेंच फ्राईज आहे, आणि हे घेतलेलं आहे आपण चिकन फ्राईड ज्याच्यावरती व्हाईट ग्रेव्ही आहे. आणि आता आपण हे अमेरिकन डायनिंग करतोय. इथे जास्त ते स्पायसेस यूज करत नाही, जास्त तिखट त्यांना आवडत नाही, आणि त्यामुळे आपल्याला अमेरिकन जेवण आवडत नाही, कारण आपल्याला थोडंसं स्पायसी लागतं. तरी आपण कधीतरी भूक लागल्यावर ऑप्शन नसतो तर मग हे खाऊ शकतो आपण. तर आम्ही आता अगोदर खातो, नंतर भेटू. जेवण एवढे पण वाईट नव्हते, छान वाटले मला, छान होतं जेवण. आणि हे जी ट्रेनचा डब्बा आहे ना, तो 1905 मध्ये ओक्लाहोमा टू कॅन्सस अशी एक ट्रेन जात होती, त्याच ट्रेनचा डब्बा त्यांनी हा रिस्टोर केलेला आहे, आणि त्यामध्ये त्यांनी हे रेस्टॉरंट बनवलेलं आहे. त्या ट्रेनचं जे नाव होतं सदर्न बेल, तेच त्यांनी या रेस्टॉरंटला सुद्धा दिलेलं आहे. आणि आतमध्ये इथे भरपूर लोक होते, भरपूर लोकांची गर्दी होती, कारण टेस्ट पण छान वाटली आम्हाला. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते, कारण खूप मोठा होईल. आपण अजून 2 दिवस इथे असणार आहोत, तर भरपूर अजून प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.